अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आहे गुरुवार। आपल्याला आपल्या घरामध्ये देवीसमोर, लक्ष्मी मातासमोर ह्या वस्तू जाळल्याने आपल्या घरातली नकारात्मकता नष्ट होते, घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते, प्रगती राहते, घरामध्ये सकारात्मकताचा वातावरण राहतो। बघा, देवी लक्ष्मी माता ही संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, म्हणून संध्याकाळी आपलं घर नीटनेटकं ठेवावे, साफसुथरं ठेवावे। किचन वगैरे सगळं साफसुथरं आपण संध्याकाळी दिवे लागण्याच्या अगोदर सगळं स्वच्छ करावे। संध्याकाळी 5:30-6:30 नंतर आपण कधीही घर झाडू मारू नये आणि घरात पसारा अडगळचं ठेवू नये। आणि बघा, संध्याकाळच्या वेळेस आपण सगळे दारं खिडक्या खुले ठेवतच असतो, कारण का लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करत असते। जर ह्या वेळेस आपण झाडून काढलं तर लक्ष्मी माताला आपण बाहेर काढल्यासारखं होतं, म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडून काढू नये। आणि झाडू जे आपण झाडून काढल्यानंतर झाडू हे कुणाच्या नजरेत पडू नये, या अशा जागी आपल्याला झाडू ठेवायचा आहे। ती लक्ष्मी रूपी झाडू आहे। तर आज आहे शुक्रवार, लक्ष्मी माताचा हा दिवस आहे। ह्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये कधीही लक्ष्मी अष्टकामाचं पाठ करून जर आपण लक्ष्मी मातेला विनंती करून 3 लवंगा हातामध्ये घेऊन लक्ष्मी अष्टकांचं 3 पाठ किंवा 11 पाठ करून ते लवंग माता लक्ष्मीला अर्पण करून दुसऱ्या दिवशी ते लवंग आपण प्रसाद म्हणून खायचा आणि 1 लवंग तिजोरीमध्ये ठेवायचं आणि 1 लवंग आणि 1 कापूर आपल्या देवीसमोर जाळायचं। असे केल्याने बघा, आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते, दारिद्र्य संपते, दुःख नष्ट होतात, नकारात्मकता नष्ट होते, त्याचबरोबर सकारात्मकताचं वातावरण राहतं, घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते, धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात। लक्ष्मी माताला अत्यंत प्रिय लवंग आहेत। बघा, आपण लवंगाचा अभिषेक करतो, लवंगाचं कुंकुमार्जन करतो, लवंगाचा आपण घरामध्ये सकारात्मकता वातावरण राहण्यासाठी लवंग कापूरसुद्धा आपण होम करत असतो, हे तर तुम्हाला माहितीच असेल। म्हणून माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय लवंग आहे, म्हणून आपल्या हातामध्ये 3 लवंगा धरायचा आहे। 3 वेळेस लक्ष्मी अष्टक म्हणा किंवा 11 वेळेस तुमच्या यथाशक्ती। आणि हे दररोज म्हटलं तरी पण चालेल ना, दररोज शक्य नसेल तर दर शुक्रवारी तर हे उपाय तुम्ही आवर्जून करा, धनप्राप्ती होईल, धन येण्याचे अनेक मार्ग होईल। 3 वेळेस लक्ष्मी अष्टक म्हणून 1 लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे, 1 लवंग आपण स्वतः ग्रहण करायचं आहे प्रसाद म्हणून, 1 लवंग आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। मग त्यांना तिजोरीमधली लवंगाचं काय करायचं, म्हणजे जास्त बघा, तुम्ही जर दररोज करत असाल तर 108 दिवस तुम्हाला हे करायचं आहे। 108 लवंगा आपल्या जमा झाले की आपल्याला एका लक्ष्मी मातेच्या मंदिरात जायचं आहे, ते लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करून यायचं आहे। तुमची इच्छा बोलून ते लवंगा अर्पण करून यायचं आहे। आणि जे काही आपण देवीला अर्पण करतो ती लवंग त्या दिवशी शुक्रवारी सकाळी जर केला तुम्ही तर संध्याकाळी देवीसमोर जाळून टाका, किंवा संध्याकाळी हे उपाय करत असाल तर दुसऱ्या दिवशी ते लवंग कापुरासोबत जाळून टाकायचं आहे। म्हणजे अग्नी आपण होम म्हणजे अग्निदेवताला अर्पण करायचं, म्हणजे अग्नीला अर्पण केलं तर ते माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत असतं। कोणतीही सेवा हवन करत असतो आपण अग्नीच्या साहाय्यानेच, कोणतेही प्रसाद नैवेद्य आपण जे काही देवांना दाखवत असतो ते अग्नीच्या साहाय्यानेच ते देवतापर्यंत पोहोचत असतो। म्हणून ते लवंग प्रसादरूपी म्हणून ते आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उपाय करत असेल तर संध्याकाळी, आणि संध्याकाळी करत असेल दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कापुरासोबत आणि 1 लवंग हवन करू शकता। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा, धनप्राप्तीसाठी, दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या देवीसमोर दर शुक्रवारी आपल्याला ह्या वस्तू जाळायचीच आहेत।
समजा तुम्हाला दररोज जाळायचं आहे, दररोज शक्य नसेल तर शुक्रवारी तर आवर्जून तुम्ही ही सेवा जरूर करा. आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि एक वात घ्यायची आहे. एक वातीची 2 वाती करायची आहे, जोड करायची आणि एक कुबेर दिवा घ्यायचा आहे. कुबेर म्हणजे पंथीसारखा दिवा. वात घ्यायची आहे, तूप आणि 2 लवंगा आणि एक छोटं कापूर आणि 2 विलायची. अशा 5 वस्तू आपल्याला सगळे एकत्र करून ते दिवा आपल्याला लक्ष्मी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घरामध्ये तर लक्ष्मी मातेचं फोटो किंवा मूर्ती असतेच, सगळ्यांच्या देवघरामध्ये असतेच. समजा सर कुणाकडे लक्ष्मी मातेचा आणि मूर्ती फोटो जर नसेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती असायलाच हवा. तुम्ही खरेदी करून आणू शकता. आपल्याला ते प्रज्वलित झाल्याच्या नंतर आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळीच करायची आहे. सगळ्या महिलांना सांगते, महिला भगिनींना मी सांगत आहे की तुम्ही हे संध्याकाळी लक्ष्मीच्या येण्याचा जो प्रदोष काळ आहे त्या वेळेमध्येच करायचं आहे. आणि ते प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला त्या दिव्यासमोर बसायचं आहे. एक आसन घ्यायचं आहे, धूप वगैरे अगरबत्ती ओवाळून तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजाला समोर एक दिवा लावून एक अगरबत्ती वगैरे लावून ओवाळून घ्यायची आहे आणि आपला दार उघडं ठेवायचं आहे. थोड्या वेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस थोडा अर्धा 1 तास आपलं दार खिडक्या सगळे उघडे ठेवायचे आहेत. मग आपल्याला त्या दिव्यासमोर बसून देवासमोर बसून आपल्याला श्री सूक्ताचं शक्य होईल तर तुम्ही 16 वेळेस पाठ करा. समजा तुम्हाला 16 वेळेस पाठ करायला जमत नसेल तर 1 वेळेस तर आवर्जून श्री सूक्ताचं पाठ म्हटलेच पाहिजे. धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि जे धन येतं ते अखंड टिकून राहण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ करायचा आहे आणि विष्णू गायत्री मंत्र 1 माळ करायचा आहे आणि कुबेर मंत्र 1 माळ, व्यंकटेश्वर स्तोत्र नित्यसेवामध्ये छोटंसं एक 16 श्लोकाचं एक व्यंकटेश्वर स्तोत्र आहे. ही सेवा आपल्याला त्या दिव्यासमोर बसून करायची आहे आणि हे संध्याकाळी करायची आहे. धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे आणि हे दिवा तुम्ही दररोज लावू शकता किंवा तुम्ही संकल्प करून 40 दिवसांची ही सेवा करू शकता किंवा तुम्ही दररोज असा एक कुबेर दिवा जरी लावला तर तुमच्या घरामध्ये कुबेरासारखं धनभंडार भरून राहील. कधीही धनाची कमी पडणार नाही. जे धन येतं ते धनाला धन वाढून आपले भंडार भरत राहील आणि जे धन आपण कमवतो ते स्थिरपणे टिकून राहील. हे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. हे दिवा आहे. माताजवळ आपण हे सगळं लक्ष्मी प्राप्तीसाठी जे माताला आवडत्या वस्तू आहेत, हे तांबून म्हणतो आपण, लवंग, विलायची, कापूर, तूप, ह्या सगळ्या माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. तर त्यांच्यासमोर बसून आपण आपली इच्छा सांगून जर ही सेवा केली तर माता लक्ष्मी कधीही आपलं घर सोडून जात नाही. आपण फक्त माता लक्ष्मीची सेवा करत नाही तर त्याचबरोबर भगवान विष्णूची पण सेवा करतो. व्यंकटेश्वर स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर देवतांचं मंत्र आपण करत असतो. तर अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे. तुम्ही सेवा करून आवर्जून अनुभव घ्या आणि काही अनुभव आला तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे मी दुसरा व्हिडिओ जे टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे ह्याच ज्या छोटी सेवा असते ती अत्यंत प्रभावशाली असते, पण आपल्या जीवनामध्ये ह्यांचे खूप सकारात्मक आपला अनुभव दिसायला भेटतात. आणि दररोज आपल्या घरामध्ये विष्णूशास्त्र आणि श्री सूक्त, पुरुष सूक्त पाठन झालंच पाहिजे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत